गुड इव्हनिंग एव्हरीबडी. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आजच्या या मुहूर्तापासून आपल्या आयुष्यातला काळोख संपून एक नवीन पहाट आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला यावी. या सगळ्या परिस्थितीत जे आपलं सगळ्यांचंच आयुष्य अडकलेलं आहे, इथून काहीतरी एक नवीन सुरुवात व्हावी. काल मी ज्यावेळेला अनाऊन्स केलं हे गाणं युट्यूब चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही जर ऍप डाउनलोड केला आपला अँड्रॉइड प्ले स्टोअरला प्रदीप पवार /पॉवर ऍप म्हणून ऍप आहे आपला, तो ऍप जर तुम्ही डाउनलोड केला तर त्याच्यामध्ये गिफ्ट सेक्शन मध्ये हे गाणं फ्री डाउनलोडला अवेलेबल आहे. सो यू कॅन गेट इट देअर. सो काल ज्या वेळेला आजचा शेवटचा दिवस आहे असं मी अनाऊन्स केलं, त्यानंतर खूप लोकांनी मेसेजेस केले की हे कंटिन्यू ठेवा. आपण हा एक 7 दिवसाचा कॉन्सन्ट्रेटेड हिलिंग प्रोसेस एका कारणाने सुरू केला होता की इतकी तीव्र लाट होती ज्या वेळेला आपण हे सुरू केलं. अँड वी वॉन्टेड टू हॅव सर्टन काइंड ऑफ एन इन्फ्लुएन्स की आपण ज्या वेळेला सगळे एकत्र एका वेळेला येतोय तो अशा पॉइंटला आपल्याला काहीतरी एका हिलिंगच्या अवस्थेमध्ये जेव्हा एवढी माणसं एकत्र येतात या सगळ्या आपल्या कॉन्शियसनेसचा आपल्या वातावरणावरती परिणाम व्हावा या आयडियाने आपण ही 7 दिवसाचा हा घाट घातला होता. आणि काही ठिकाणी आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लाट ओसरतीये, काही ठिकाणं अजूनही बरीच क्रिटिकल आहे. ठीक आहे, असू दे, पण हा 7 दिवसाचा आपला प्रोजेक्ट आज आपल्याला इथेच थांबवावा लागणार आहे. यानंतर तुमचं तुम्ही रोज डेफिनेटली करू शकता, कुठलाही एक व्हिडिओ प्ले करू शकता. तुम्ही जर चॅनलवरती गेलात तर मागच्या वर्षीपासूनचे एवढे व्हिडिओज आहेत, नुसतं या पॅन्डेमिकशी रिलेटेड किंवा नुसतं या सगळ्या अस्वास्थ्याशी रिलेटेडच व्हिडिओज आहेत असं नाही, कितीतरी गोष्टी शिकवणारे व्हिडिओज आहेत. सो हेच विषय तुम्हाला नको असतील तर आणखीन कितीतरी, तुम्ही जर नुसतं आपल्या युट्यूबच्या चॅनलला गेलात तर खाली यू कीप स्क्रोलिंग, यू विल फाइंड लिस्ट ऑफ एन नंबर ऑफ सेशन्स. सो एव्हरी डे टिल वी स्टार्ट द कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग प्रोग्राम जो आपण 1 जूनला सुरू करणार आहे, जो 3 महिने चालणार आहे, तिथपर्यंत हे जे मधले 15 दिवस आहेत आपल्या हातामध्ये एक व्हिडिओ प्ले करा अँड ऑन युअर ओन ट्राय टू डू समथिंग. द पॉइंट इज बीइंग अवेलेबल टू अ स्टेट की जिथे आपली ही सगळी नेगेटिव्हिटी काही काळ का होईना आपल्याला कमी करता येईल. काही काळ का होईना आपलं हे जे सेल्युलर प्रोग्रामिंग आहे लगेच नेगेटिव्हिटी आकर्षित करण्याचं, लगेच एका नेगेटिव्ह ट्रॅपमध्ये सापडण्याचं, त्याच्यातनं हळूहळू आपल्याला बाहेर पडता येईल. सो कारण हा जो प्रोग्राम आता आपण सुरू करणार आहे 1 जून पासनं, 3 लँग्वेजेस, मला 45 व्हिडिओ शूट करायचे. द कॉन्टेंट इज सो इंटेन्स. सो अशा सगळ्या प्रोसेसमध्ये रोजचे कन्सल्टिंग्स आणि इट्स नॉट पॉसिबल की अजूनही रोज संध्याकाळी आम्ही हे प्रोग्राम्स कंटिन्यू करू. सो इथून पुढचे 15 दिवस तरी तुम्ही ऑन युअर ओन ट्राय टू कीप युअर एनर्जी स्टेप्ड अप ऑन युअर ओन. 1 तारखेपासून तर परत 3 महिन्याकरता परत आपण भेटणारच आहोत. सो 15 दिवस आपण हे जे एक्सपिरियन्स केलेलं, रोज एक जरी केलं तुम्ही. काल एकाने कोणीतरी विचारला होता प्रश्न की आपण हे ज्या वेळेला करतो त्या पॉइंटला बरं वाटतं आपल्याला, कुठलीही आपण ज्या वेळेला थेरपी करतो, पण थोड्या वेळानी 1 जून पासून काय आहे ते पुन्हा एकदा सांगा. ठीक आहे, मी सांगते. सो परत ज्या वेळेला आपण ही थेरपी करून किंवा टॅपिंगच्या रिलेटेड स्पेशली हा प्रश्न होता की टॅपिंग केल्यानंतर काही काळ बरं वाटतं आणि थोड्या वेळानी परत तीच एन्झायटी, परत तीच नेगेटिव्हिटी फायर झाल्यासारखी वाटते. असं का होत असेल? सो पहिली गोष्ट तर ज्या वेळेला आपण कुठल्याही गोष्टीला रिलीज करायला टॅपिंग करतो, प्रत्येक माणसावरती प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट हा वेगवेगळा असतो. सो कुणाची बॉडी कधी कधी एका टॅपिंग सेशनला रिस्पॉन्ड करते, कधी कधी मल्टिपल सेशन्स लागतात आपल्याला. म्हणून काही वेळेला काही जणांच्या केसमध्ये ब्लॉकेजेस असे डिझॉल्व्ह होतात, काही जणांच्या केसमध्ये त्यांना एक कन्सिस्टंट टाइम पिरियड लागतो त्याच विषयावरती, महिना, 2 महिने, 3 महिने. सो प्रत्येकासाठी प्रॉब्लेम्सची इंटेन्सिटी वेगळी असते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या मनाचा हा एक नेगेटिव्ह बायसच आहे. आपण पॉझिटिव्हिटीपेक्षा कायम नेगेटिव्ह गोष्टींकडेच आकर्षित होतो ना. आपल्याला पाहिजे आयुष्याची पॉझिटिव्हिटी, पण धरून काय ठेवतं आपलं मन? आपलं मन धरून ठेवतं आयुष्यातली नेगेटिव्हिटी.
काय काय वाईट घडलं होतं, असं किती वाईट घडलं, हे नको होतं घडायला, मग त्यावेळेला असं नको होतं, मग असं मग तसं, त्याच 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 अवस्थेत आपण राहतो. साधा एक प्रश्न स्वतःला विचारा ना. मान्य आहे आता पॅन्डेमिकमुळे किंवा या सगळ्या लॉकडाऊनमुळे आपण सगळे एका विचित्र अडकलेल्या अवस्थेत आहोत, बरोबर आहे. आपण दुःखी आहोत, त्रस्त आहोत. पण ज्या वेळेला पॅन्डेमिक नव्हतं त्यावेळेला किती खुश होतो आपण. आज वाटतंय की ती परिस्थिती बरी होती, पण ऑनेस्टली त्या पॉइंटला आपल्यातली किती माणसं स्वस्थ होती. त्यावेळेला रडण्यासाठी आपल्याकडे वेगळी कारणं होती. म्हणजे रडणं कॉन्स्टंटच आहे आपलं, कारण बदलत जातात, सिच्युएशन बदलत जाते. आज तर आपल्याला डायरेक्ट सिच्युएशन आहे जबाबदार, आपण नाही आहे, सिच्युएशन जबाबदार आहे. सो ही जी नेगेटिव्ह बैठक आहे ना आपल्या सिस्टमची, कारण अनादी काळापासून हाच प्रोग्राम, हाच संस्कार आपल्या सिस्टमवरती घडलेला आहे. त्याच्यामुळे इट इज व्हेरी व्हेरी नॅचरल दॅट वी गेट इमिजिएटली इन्फ्लुएन्स्ड बाय नेगेटिव्हिटीज ऑफ लाईफ. ओके, सो म्हणून तर अशा पॉइंटला टॅपिंग, आपलं अवेअरनेस आणि ही जाणीव की कुठला विचार मला डिस्टर्ब करतो, तो विचार आहे, तो मी आहे का नाही. ते असे फ्लीटिंग विचार आहेत, त्याला मी असं पकडून आणून माझ्या मांडीवरती कितीतरी वेळेला बसवते, है की नाही. वी ट्राय, नाही असं कसं चाललंय, ये जरा बस गप्पा मारूया. आणि आपण आपल्या आयुष्याची एक नेगेटिव्ह हॉरर फिल्म जी आपणच बनवलेली आहे की आपण किती बिचारे आहोत, किती वाईट वाईट घडलं आपल्या आयुष्यात, हे सतत रिप्ले करत राहतो. अँड वी गेट इन टू दॅट ग्रूव्ह, कारण पेशींना त्याचीच सवय. सो ज्या वेळेला आपण टॅपिंग करतो, इट्स गोइंग टू बी अ प्रोसेस. आज केलं काहीतरी केमिकल चेंज करेल, हळूहळू हळूहळू करत देर विल बी अ पॉइंट की जिथे दिस सेल्युलर प्रोग्रामिंग विल ब्रेक. आणि हेच सेल्युलर प्रोग्रामिंग ब्रेक करण्याचं काम आपण, जो प्रोग्राम आपण आता सुरू करणार आहे, विच इज कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग. आता कोणीतरी परत प्रश्न विचारला, कालचं सेशन ज्यांनी बघितलं नाहीये, आपण एक प्रोग्राम सुरू करतोय विच इज कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग. दे आर 15 इंटेन्स टॅपिंग व्हिडिओज. म्हणजे जसं आपण 7 डेज मिरेकल टॅपिंग केलं होतं, 7 डेज मध्ये आपण असे थोडे हलके फुलके विषय घेतले होते की जे सगळ्यांना सोचतील, सगळ्यांना ऍप्लिकेबल होतील. या 15 सेशन्स मध्ये आपण एवढे इंटेन्स विषय घेणार आहे की का आपलं प्रोग्रामिंग या सगळ्या नेगेटिव्ह गोष्टींशी कुठेतरी होतं. काय अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला या मिडिओक्रिटीशी बांधून ठेवतात आयुष्याच्या, काय अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या इमोशनली, स्पिरिच्युअली इव्हॉल्व्हच होऊ देत नाहीत, अदर देन प्रॉब्लेम्स इन लाईफ. सो असे जे विषय आहेत हे आपण त्या कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग मध्ये घेणार आहे. दे आर 15 एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज. सो आयडिया काय आहे कोर्सची, दिस इज गोइंग टू बी अवेलेबल इन ऑल 3 लँग्वेजेस, मराठी, हिंदी अँड इंग्लिश. सो बुकिंग हे मी झाल्यावरती आज सांगणारच आहे की तुम्ही कसं आणि काय बुकिंग करायचं आहे ते. तुम्हाला तुमचं नाव, फोन नंबर आणि तुमची लँग्वेज, जी ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रोग्राम करायचा आहे असा मेसेज तुम्ही आमच्या नंबरवरती पाठवायचा आहे. हा एक्सक्लुझिव्ह प्रोग्राम आहे 3 महिन्यासाठी. 15 दिवस म्हणजे रोज एक व्हिडिओचं टॅपिंग आपण करत, त्याच्यामध्ये जी थेरपी असेल, कदाचित टॅपिंग असेल, हेवनिंग असेल, अजून एनर्जी सायकोलॉजीच्या काही थेरपीज वापरल्या असतील. यू हॅव टू जस्ट फॉलो द व्हिडिओ. ओके, 15 डेज 15 सेशन्स. परत 16व्या दिवशी काय करणार आपण, परत पहिलं सेशन रिपीट करणार आहे. असे 3 महिने म्हणजे 15 एक्सक्लुझिव्ह विषय जे आपल्या अशा अडकलेल्या अवस्थेशी संबंधित आहेत, ह्याचे 6 सायकल्स रिपीट करणार आहे आपण 3 महिन्यांनी. 7 डेज मिरेकल टॅपिंग करून लोकांना इतके मिरॅक्युलस एक्सपिरियन्सेस आले होते. जस्ट इमॅजिन व्हेन यू पुट युअर सेल्फ थ्रू सच अन इंटेन्स प्रोग्राम, व्हॉट विल बी युअर स्टेट आफ्टर 3 months. आणि आज ही आपल्या सगळ्यांची गरज आहे, कारण प्रॅक्टिकल काय परिस्थिती घडेल आपल्याला खरंच माहिती नाहीये. पण आपण त्याला कसं फेस करू शकतो त्याच्यातनं, कारण आपलं आयुष्य आहे ना पुढे, अजून आपल्या जबाबदाऱ्या आहेत, अजून त्याच्यातनं आपलं एव्होल्युशन आहे. याला स्ट्रेंथ देणारा आपली कोर आहे. आपली स्ट्रेंथ आपण वाढवू शकतो, बाहेर नाही कंट्रोल करू शकत आहे आपण. सो त्याच्यावरती फोकस्ड हा प्रोग्राम आहे. इट विल स्टार्ट ऑन 1st of June. त्याची ऍक्च्युअली फीस त्याचे 1500 आहेत, बट वी हॅव रिड्युस्ड इट की 25 तारखेपर्यंत जी माणसं बुकिंग करतील, त्यांचं नाव नंबर पाठवतील, त्यांच्याकरता दे गेट इट स्ट्रेट अवे ₹500 डिस्काउंट अँड द होल प्रोग्राम यू गेट इट ॲट 999.
तुम्हाला सगळे पेमेंट डिटेल्स 25 तारखेला सगळ्या लिंक्स तुम्हाला पाठवल्या जातील. ऑनलाईनच जाऊन तुम्ही डायरेक्टली पेमेंट करायचं आहे. सो तुमच्या फोनवरती थ्रू द वेबसाईट यू कॅन ऍक्सेस दीज व्हिडिओज फॉर द नेक्स्ट 3 months अँड पुट युअर सेल्फ थ्रू समथिंग व्हेरी व्हेरी इंटेन्स. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, मगाच्या प्रश्नाला जे मी उत्तर देत होते, सो बऱ्याच वेळेला काय घडतं, आपण एखाद्या विषयावरती टॅपिंग करतो. कधी कधी आपल्याला वाटतं की तो ब्लॉक किंवा ती नेगेटिव्हिटी आपल्या सिस्टम मधून गेली आहे. ओके. मग अशा पॉइंटला आपण त्या विषयाचं टॅपिंग बंद करतो आणि दुसरा कुठला तरी विषय घेतो. कधी कधी आपल्याला वाटतं, पण सेल्युलरली पूर्णपणे ही नेगेटिव्हिटी इरेज झालेली नसते. मग परत तशी काहीतरी नेगेटिव्ह परिस्थिती घडायला लागली की ती नेगेटिव्हिटी आपल्या सिस्टममध्ये परत डोकवायला लागते. मग अशा पॉइंटला काय करायचं, अशा पॉइंटला परत त्या विषयाचं टॅपिंग सुरू करायचं किंवा असं म्हणून टॅप करायचं की या विषयावर टॅपिंग करून पण ही अवस्था रिलीज झालेली नाहीये. आय लेट दिस रिलीज. मी खूप लोक मला प्रश्न विचारतात की मी इन्सिक्युरिटीवरती, रागावरती, पॉझिटिव्हनेसवरती इतकं टॅपिंग केलेलं आहे, पण परिस्थिती आली ना की मला ती रिॲक्शन माझ्या सिस्टम मधनं येतेच, मला भीती वाटतेच, मला त्रास होतोच. सो असे जे ब्लॉक्स आहेत ना आपल्या सिस्टम मध्ये की वी रिअलाइज की याच्यावरती सफिशियंटली टॅपिंग केलेलं आहे, पण तरी आपल्याला पाहिजे तो रिलीज मिळालेला नाहीये. अशा पॉइंटला वेन यू रिअलाइज की परत मला तसं निगेटिव्ह वाटायला लागले, अगेन स्टार्ट टॅपिंग अँड से दिस की ह्या ब्लॉकवरती मी माझ्या इन्सिक्युरिटीवरती खूप टॅपिंग केलंय, टॅपिंग करून पण ही अवस्था रिलीज झालेली नाहीये. स्टील आय एक्सेप्ट माय सेल्फ अँड चूज टू रिलीज दिस. काय होतं, आपण एवढा एन्झायटीमध्ये जातो ना, अरे असं कसं झालं, परत का मला तसं व्हायला लागले. सो प्रॉब्लेम एवढासा असतो, पण आपल्या रिॲक्शन्सनी तो एवढा मोठा होतो अँड इट गेट्स ब्लोन आउट ऑफ प्रपोर्शन. सो अशा पॉइंटला जस्ट अ व्हेरी सिम्पल टॅपिंग विल हेल्प यू टू फर्दर रिलीज इट. क्लिअर. सो आजच्या सेशनची आपण सुरुवात करूया. शेवटचं सेशन आहे, एक आणखीन इंटेन्स हिलिंग कडे आपण जाऊया. सुरुवात जिथे या 7 डेजची आपण केली होती हेवनिंगनी, संडेच्या सेशननी, आज परत आपण हेवनिंगनीच याची सांगता करणार आहे. सो हेवनिंग ज्यांनी याच्या आधी केलेलं नाही, इट इज अ व्हेरी व्हेरी मिरॅक्युलस टच थेरपी. ज्या वेळेला आपण एका विशिष्ट पद्धतीत काही आपले सेन्सरी टचेस ऍक्टिव्ह करतो बॉडीमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये जो एक अमिग्डाला आहे, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्ट्रेस प्रोसेसिंग ऑफ द सिस्टम, ह्याच्यापर्यंत सेन्सरी सिग्नल्स पोहोचतात टू काम अँड रिलॅक्स. सो तो जो सतत अशा एन्झायटी मोडमध्ये बसलेला आहे की मला काहीतरी संकट येणार आहे अँड आय हॅव टू आयदर बी ऍट अ फायर फाईट रिस्पॉन्स और आय हॅव टू फ्रीज द सिस्टम, तो कायम या एन्झायटी मोडमध्ये ऍक्टिव्ह आहे. हे सेन्सरी काम, सूदिंग सेन्सरी टच ज्या वेळेला या अमिग्डाला पर्यंत पोहोचतात, दे अलाव इट टू काम डाऊन अँड दे विल हेल्प यू टू चेंज युअर होल व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी. ओके. सो सुरू करूया आपण. व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी अँड व्हेरी सूदिंग. ओके. सो सुरू करताना हात आपण थोडेसे चार्ज करणार फॉर दी सेन्सरी टचेस. सो हाताकडे लक्ष द्या, प्रेमाने करा, हाताच्या टचकडे लक्ष द्या. हात चार्ज करतोय आपण. माझ्या बरोबर रिपीट करा हे टच करत असताना. आय फील नाईस अँड रिलॅक्स्ड. आय फील नाईस अँड रिलॅक्स्ड. साइडला. आय फील नाईस अँड रिलॅक्स्ड. मला खूप छान वाटतंय आणि मला खूप रिलॅक्स्ड वाटतंय. माझी प्रत्येक पेशी रिलॅक्स करतेय. कुठलाही विचार आला तरी आय कॅन रिलॅक्स. आय कॅन रिलॅक्स. रिलॅक्सेशन इज पॉसिबल. चेहऱ्यावरती आय एन्जॉय दिस रिलॅक्सेशन. जस्ट फॉलो मी. आय एन्जॉय दिस रिलॅक्सेशन. This relaxation is
very nice. I feel nice and relaxed. Nice and relaxed. परत हाताकडे. Nice and relaxed. आता आपण हात जसे जसे फिरवणार आहे विथ द इव्हनिंग टच, आपण जाणार आहे ब्रीदिंग कडे. आपलं लक्ष जाणार आहे ब्रीदिंग कडे. दीर्घ श्वास घ्या, परत श्वास सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट. हात परत स्ट्रेट. नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. चेहऱ्याकडे. ब्रीद इन, ब्रीद आउट. 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 परत हाताच्या स्पर्शाकडे. I am experiencing healing. I am experiencing healing. माझी प्रत्येक पेशी हील होतीये. माझी प्रत्येक पेशी हील होतीये. मला खूप स्टेबल आणि शांत वाटतंय. स्टेबल and peaceful. Stable 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 and peaceful. दोन्ही हात खाली घ्या. तुमच्या एनर्जी मध्ये झालेला शिफ्ट फक्त एक्सपिरियन्स करा. हात थोडेसे वॉर्म करा. हातात एनर्जी बॉल क्रिएट करूया. हात लांब जवळ, लांब जवळ. हाताच्या मध्ये लक्ष द्या. हातामध्ये एक एनर्जीचा बॉल धरलाय अशी कल्पना करा. हा एनर्जीचा बॉल थोडासा प्रेस करा. स्माइल एट दिस बॉल ऑफ एनर्जी. हा बॉल बघितला कीच तुम्हाला इतका आनंद होतोय बिकॉज यू नो दिस इज अ हीलिंग बॉल. ज्या ज्या गोष्टी ह्या क्षणाला सफर करतायत, तुम्ही स्वतः असाल, तुमची फायनान्शियल कंडिशन असेल, तुमची मेंटल स्टेट असेल, तुमच्या आजूबाजूची माणसं असतील ज्यांना हीलिंगची गरज आहे, ते सगळे या एनर्जी बॉल मध्ये आहेत अशी कल्पना करा.
ही अख्खी पृथ्वी या एनर्जी बॉलमध्ये आहे अशी कल्पना करा. इट इज हीलिंग. इट इज गेटिंग लाइटर अँड ब्राइटर. लाइटर अँड ब्राइटर. Repeat after me. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. त्या एनर्जी बॉल मध्ये असलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक माणूस ट्रान्सफॉर्म झालाय अशी कल्पना करा. त्या एनर्जी बॉलला थँक्यू म्हणा. तुमच्या शरीराला थँक्यू म्हणा. टू अलाव युअर सेल्फ टू बी थ्रू दिस प्रोसेस. या क्षणाला तुमच्या बरोबर जी जी माणसं कनेक्टेड आहेत, जेवढी लोक आपल्या बरोबर ऑनलाईन आहेत, हु आर कनेक्टेड टू अस अँड हु आर हेल्पिंग अस इन दिस प्रोजेक्ट, थँक एव्हरीबडी ऑफ देम फॉर बीइंग अ पार्ट ऑफ दिस हीलिंग. With a lot of love and assurance, just blow this energy ball. तोच हात डोळ्यावर ठेवा. हात खाली घ्या. हळुवारपणे डोळे उघडा. So I thank everybody of you who has taken time to be here for a week. आणि जी लोक नंतर देखील बघतात, बऱ्याच लोकांना 7चा टाइम नाही जमत. So everybody, so many people have been regular with this. So I thank everybody of you for being a part of this process and we enjoyed it. आणि आपण भेटणारच आहे 1 जून पासून परत. मी परत एकदा सांगते, ज्या लोकांना बुकिंग करायचं आहे, सेशन संपलं की आम्ही कॉन्टॅक्ट नंबर्स अपलोड करू. सो त्या नंबरवरती तुमचं नाव, तुमचा करेक्ट फोन नंबर, म्हणजे ज्याच्यावरनं तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करणं अपेक्षित आहे तो त्याच्यावरनच मेसेज पाठवा. आणि which language, what is your language of preference for the 3 months program. You send us a message till 25th of this month, till 25th of May. You get a discount, straight discount, and you get the whole 3 months program for 999. त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला ऑन युअर ओन वेबसाईट वरती जाऊन सबस्क्राईब कराल, यू विल गेट द प्रोग्राम फॉर 1500. बट टेक दिस अपॉर्च्युनिटी. घरीच आहोत आता आणि ही आज आपल्या सगळ्यांकरता काळाची गरज आहे. ओके, सो थँक्यू वन्स अगेन फॉर बिईंग अ पार्ट ऑफ दिस. आणि जे आमच्या बरोबर येणारच आहेत त्यांना 1 तारखेनंतर आपण रोज भेटणारच आहे 3 महिन्यांसाठी. थँक्यू अँड सी यू ऑल.